आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी यावल तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर बेनिशाण संघटनेच्या वतीने टेंबी कुरण या गावातील सर्व महिला आणि पुरुष या ठिकाणी बेमुदत या आंदोलनाला बसलेले आहेत। आताच थोड्या वेळापूर्वी आमच्या गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड या इथून गेल्या, परंतु त्यांना जे आंदोलन करते त्यांना आंदोलन करताना विचारपूस करणं सुद्धा गरजेचं वाटलेलं नाही आहे। तसंच टेंबी कुरण गावातील मंडळी ज्या उद्देशाने या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत, ते सर्वात पहिले तर टेंबी कुरण गावाच्या नागरिकांना, दलित आदिवासी समाजाच्या लोकांना या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तसेच भालशू ग्रामपंचायतच्या ज्या ग्रामसेवक आहेत त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवून एक जातीय द्वेष भावनेने टेंबी कुरण गावातील दलित आदिवासी समाजाचा वेळोवेळी तिरस्कार केलेला आहे। म्हणून सर्वात प्रथम तर मी ज्या जातीवादी ग्रामसेवक आणि ज्या जातीवादी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि तसंच त्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि मंजुश्री गायकवाड यांचीसुद्धा चौकशी करण्यात यावी। या ठिकाणी ज्या पद्धतीने ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांनी मनमानी कारभार चालवलेला आहे, दहीगाव सावखेडा या ठिकाणच्या रमाई आवास योजनेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। टेंबी कुरण गावात रस्त्यांचे काम आतापर्यंत का नाही झाले त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी आणि ज्या लोकांनी जातीय द्वेष भावनेतून दलित आदिवासी समाजाला आपल्या हक्कापासून वंचित ठेवलं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। या मागणीकरता आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 पासून बेनिशाण संघटनेच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे। तसंच दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी या